तर मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. युगने कावेरीला जे सांगितलं होतं की तू पायघड्या घालत मला घेऊन येशील घरी, माझ्याकडे विनवण्या करशील आणि मला स्वतःच्या घरी घेऊन जाशील, हे सगळं सत्य होत असतं. कावेरी युगला घेऊन जाण्यासाठी चौकीला येते. ती युगच्या हातापाया पडते, युगला सांगते की तू चल माझ्यासोबत, तुझी खूप गरज आहे. युग तर काय युगच आहे, तो अडून बसतो. युग सरळ सांगतो, मी तुझ्या घरी येईल, पण त्यासाठी एक अट आहे. कावेरी युगच्या सगळ्या अटी मान्य करायला तयार असते. ती युगची अट ऐकून पण घेत नाही आणि सरळ म्हणते, हो मला मान्य आहे. काय अट आहे? युग म्हणतो, मी एक रात्र जेलमध्ये काढली, त्यामुळे आता तू एक रात्र जेलमध्ये काढायचीस. कावेरीकडे आता दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे. युगचं तिला ऐकावंच लागणार आहे. आता युग जे जे बोलतोय ते सगळं सत्यात उतरतंय. पण हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये मोहित युगला जेलमध्ये टाकतो. युग मोहितला लाच देण्याचा प्रयत्न करतो, पण मोहित काही ऐकत नाही. युगची ॲक्टिंग सुरू होते. युग रडायचं नाटक करतो, त्याच्या आईला बरं नाही आहे, त्याची आई वाट बघत असेल, असं अनेक काय काय सांगतो. पण मोहितवरती याचा काही परिणाम होत नाही. मोहित उलट युगला सांगतो की कावेरीला अजिबात त्रास द्यायचा नाही हा, ती खूप प्रामाणिक मुलगी आहे. तिने त्या घरात आल्यापासून त्या घरच्यांसाठी खूप काही केले आणि तू त्या घरातमध्ये चोरी करतोयस, हे अजिबात करायचं नाही आहे. तुला अद्दल घडवल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. युग पुन्हा ॲक्टिंग करायला लागतो आणि मोहितच्या विनवण्या करून त्याला सोडायला सांगतो. मोहित काही सोडायला तयार नसतो. तर इथे कावेरी सुलक्षणाला सगळं सांगायला येते. कावेरीने ठरवलेलं असतं की 1 महिना तर झालाय, पण आता अजून उशीर करून चालणार नाही. यश गेल्याची बातमी आपण सुलक्षणाला सांगितलीच पाहिजे. कावेरी आतमध्ये येते आणि सुलक्षणाला सगळं खरं सांगून टाकते. यश कायमचा गेलाय, तो आपल्यामध्ये नाहीये. एक कार ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये यश गेला, महिना झालाय. आपल्या घरामध्ये जो राहतोय तो फक्त यशसारखा दिसतो, तो यश नाहीये, तो युग आहे. सुलक्षणाला हा एवढा मोठा धक्का सहन होत नाही. तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि ती फक्त कावेरी जे बोलते ते ऐकत राहते. कावेरी पुन्हा पुन्हा सुलक्षणाला सांगते की यश या जगात नाहीये. सुलक्षणाला चक्कर येते आणि ती खाली पडते. सुलक्षणाचे डोळे उघडे असतात, ती गार पडलेली असते. कावेरी सुलक्षणाला उठवण्याचा खूप प्रयत्न करते, पण सुलक्षणाला एवढा मोठा धक्का बसलेला असतो की तो धक्का ती सहन करू शकत नाही आणि त्यामुळे सुलक्षणा जाते. कावेरी मोठ्याने सुलक्षणाला मा अशी हाक मारून मोठ्याने किंचाळते. कावेरी असं किंचाळते आणि तेवढ्यात सुलक्षणा दरवाजा उघडते. कावेरीला ते सगळं स्वप्न पडलेलं असतं. सुलक्षणा विचारते, कावेरी अगं काय झालं, एवढ्या मोठ्याने का किंचाळलीस? कावेरीच्या डोळ्यात पाणी असतं. कावेरी म्हणते, काही नाही. सुलक्षणा म्हणते, ये ना आतमध्ये, आणि एवढ्या मोठ्याने किंचाळायला काय झालं काय? कावेरी म्हणते, मा तुमच्या या बांगड्या त्या परत द्यायला आले होते. सुलक्षणा म्हणते, अगं पण यश घेऊन गेला होता ना या बांगड्या, सोनाराकडे घेऊन जातो म्हणाला होता. कावेरीला आठवतं की तो जो यशसारखा दिसणारा मुलगा आहे, युग आहे, तो बांगड्या विकायला चालला होता आणि कावेरीने त्याला थांबवलं आणि जेलमध्ये पाठवून दिलं. कावेरी सुलक्षणाला हे काहीच सांगू शकत नाही. कावेरी म्हणते, यशला फॅक्टरीत काहीतरी काम होतं, त्यामुळे तात्पुरतं तुमच्याकडे या बांगड्या ठेवायला सांगितलेत, नंतर नेतो म्हणालेत. सुलक्षणा त्या बांगड्या घेते आणि कावेरीला विचारते, अजून काही बोलायचं आहे का? कावेरी म्हणते, नाही, काही नाही बोलायचं. कावेरीचं पुन्हा बोलणं तसंच राहून जातं. कावेरी यशची बातमी सुलक्षणाला पुन्हा सांगू शकत नाही. तर इथे युगने सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून झालेले असतात, पण जेलमधून तो काही बाहेर पडत नाही. हवालदार तिथेच झोपलेला असतो. युग हळूच त्याचा मोबाईल काढून घेतो आणि कोणाला तरी फोन लावतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच निशा घरी येते. निशाला बघून सगळ्यांना आनंद होतो. निशा कॉन्फिडंट दिसत असते, तिचा लुक चेंज झालेला असतो, सगळे तिचं कौतुक करतात आणि बोलता बोलता सगळे लग्नाचा विषय काढतात. लग्नाचा विषय निघताच निशाला आधीचं सगळं आठवतं. निशाला लग्न मोडण्याची भीती वाटते. आधी 2 वेळा लग्न मोडले आणि त्यामुळे तिला ज्या परिस्थितीतून जावं लागलं, ती परिस्थिती परत तिला फेस करावी लागेल म्हणून तिला भीती वाटत असते. निशा सगळ्यांना ठणकावून सांगते की मला लग्न करायचं नाहीये, हा बघायचा कार्यक्रम कॅन्सल करा. सगळे निशाला समजवायचा फार प्रयत्न करतात, पण निशा काही ऐकायला तयार नसते. कावेरी निशाला म्हणते, निशा जा तू फ्रेश होऊन घे, आपण नंतर बोलू. निशा आतमध्ये जाते. इथे बाहेर सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. आता काय करायचं, निशाला लग्नासाठी कसं तयार करायचं, हा बघायचा कार्यक्रम कसा करायचा, या विचारामध्ये सगळे असतात. सुलक्षणा कावेरीला म्हणते, कावेरी यशला फोन लाव आणि त्याला सांग ताबडतोब इथे निघून ये. आता निशाला यशच तयार करू शकतो, तो तिला समजावू शकतो. विद्याचे काका काकू कधीही येतील, बघण्याचा कार्यक्रम आहे आज. कावेरी लगेच फोन लाव. कावेरी विचार करत असते, युगला तर आपण जेलमध्ये पाठवून दिले,
आणि यश या जगामध्ये नाहीये. आता काय करायचंय, कुठल्या तोंडाने कुणाला फोन लावायचे या विचारामध्ये कावेरी असते. तर इथे मोहित ड्युटीवर आलेला असतो. युग त्याला सांगतो की माझी पूर्ण खात्री आहे तुमची ती कावेरी धावत इथे येईल आणि मला स्वतःच्या हाताने इथून सोडवून घेऊन जाईल. ती मला तिथे घेऊन जाईल आणि सगळ्यांसमोर पुन्हा एकदा यश म्हणून उभं करेल. मोहित म्हणतो असं काही होणार नाही. योग म्हणतो होणार, असंच होणार. 30व्या मिनिटाला, आत्तापासून बरोबर 30व्या मिनिटाला कावेरी इथे हजर असेल. तुम्ही टाईम चालू करा. तर इथे कावेरी फक्त विचार करत असते. सुलक्षणा म्हणते, कावेरी अगं लाव ना फोन यशला, का असं वागतेस तू? मी कधीपासून तुला सांगते, निशाला आत्ताच तयार केलं पाहिजे. अगं विद्याचे काका काकू कधी पण येतील, बघण्याचा कार्यक्रम आहे, तुला सांगितलं ना. का टंगळमंगळ करतेय? तुझ्या मनात नाही आहे का निशाने लग्न करावं ते? कावेरी काहीच बोलत नाही. सुलक्षणा यमूला सांगते, यमू लाव यशला फोन. यमू यशला फोन लावणार असते आणि तेवढ्यात तिथे अमृता येते. अमृताच्या हातात न्यूजपेपर असतो. अमृता म्हणते, मला माहिती आहे ना ही कावेरी का फोन लावत नाही आहे ते. सगळे विचारतात, का का नाही लावत आहे फोन? अमृता म्हणते, कारण हिच्या गप्प बसण्यामागे मोठं कारण आहे आणि हे आहे ते कारण. अमृता सगळ्यांना न्यूजपेपर दाखवते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की बिझनेसमॅन यश धर्माधिकारी याला अटक झाली आहे. सगळे ती न्यूज वाचतात आणि सगळ्यांना पुरता धक्का बसतो. कावेरीला कळत नाही की हे सगळं कसं काय बातम्यांमध्ये छापून आलं. ही गोष्ट तर आपल्यामधली आणि मोहितमधली होती. हे कसं काय लोकांना कळलं असेल? कावेरी तो न्यूजपेपर बघत राहते. सुलक्षणा कावेरीवरती चिडलेली असते. कावेरी एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवते हे काही सुलक्षणाला पटलेलं नसतं. सुलक्षणा कावेरीला या सगळ्याबद्दल जाब विचारते आणि घरातल्या कोणाला काहीच का सांगितलं नाही हे विचारत असते. कावेरी काय उत्तर द्यावं या विचारात असते. तर इथे युग मनात विचार करतो, मनात म्हणतो, अर्ध्या तासात कावेरी इथे येणार, कारण मी काल रात्री असं कामच करून ठेवलंय. युगला आठवतं की काल जेव्हा हवालदार झोपला होता तेव्हा त्याने हवालदारचा फोन घेतला आणि आपल्या मित्राला फोन लावून पुढे काय करायचे, न्यूजपेपरमध्ये बातमी कशी द्यायची आहे, काय पूर्ण बातमी असेल, फ्रंट पेजला बातमी कशी आणायची याबद्दल सगळं सांगितलं होतं. आणि युगने सांगितल्याप्रमाणे मित्राने सगळं काम केलं होतं. त्यामुळे युगला पूर्ण खात्री असते की कावेरी इथे येणारच, अर्ध्या तासाच्या आत येणार आणि आपल्याला इथून सोडून घेऊन जाणार. युग पूर्णपणे रिलॅक्स असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 7 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की विद्याचे काका काकू घरी येतात. सगळे त्यांचं स्वागत करतात. विद्याचे काका काकू दारामध्येच उभे असतात. ते आतमध्ये यायला तयार नसतात. विद्याचे काका म्हणतात, आमच्या कानावरती बातमी आली आहे. ती बातमी खरी आहे का खोटी आहे? आणि तुमचा मुलगा यश कुठे आहे आता? कावेरी हे सगळं बघून लगेच इथून निघते आणि कावेरी युगकडे येते. ती युगला समजावायचा प्रयत्न करते, आपल्यासोबत चल म्हणते. युग तिच्यासमोर एक अट ठेवतो. युग म्हणतो, एक रात्र मी जेलमध्ये काढली, त्यामुळे तू आता एक रात्र जेलमध्ये काढायची, तरच मी तुझ्यासोबत येईल. कावेरीला युगची अट मान्य करावीच लागते आणि एक रात्र जेलमध्ये राहावंच लागतं.